Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 9 डिसेंबर रोजी सुवर्णसौध नजीक भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आंदोलन विधानमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होणार असून याची माहिती आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनासाठी जिल्हा कोर कमिटीची बैठक व जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी संघटनांचा सक्रिय सहभाग राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राज्य प्रभारी सचिव पी. राजीव, आमदार विठ्ठल हलगेकर, विधान परिषद सदस्य एन. रविकुमार, राज्य किसान मोर्चा अध्यक्ष एस. पाटील नडहळ्ळी, राज्य सचिव शरणू तळीकेळरी, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयांचा निषेध करत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्यात येणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. बेळगाव शहरातील गोवावेस येथील श्री क्षेत्र गुरुदेव दत्त मंदिरात आज श्री दत्त जयंतीनिमित्त साक्षात बर्फानी बाबा अमरनाथ यांच्या दर्शनाचा भव्य देखावा साकारण्यात आला होता. या विशेष सजावटीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने आणि उत्सवी आनंदाने भरून गेला होता. मन प्रसन्न करणाऱ्या या आकर्षक देखाव्यामुळे भाविकांना आत्मिक समाधान लाभल्याची भावना अनेक भक्तांनी तरुण भारतकडे व्यक्त केली. सायंकाळी महाआरती, भजन कार्यक्रम आणि प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यात भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. बेळगाव शहरात आज गुरुवारी श्री दत्त जयंती धार्मिक पद्धतीने व पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील विविध दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. दुपारी 12 वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला. यावेळी मंदिर आकर्षक फुलांनी सजून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. केळकर बाग येथील श्री दत्त मंदिर येथे सकाळी 6 वाजता अभिषेक विधी संपन्न झाला. त्यानंतर 8 वाजता जयंती उत्सवास प्रारंभ झाला. पाने व फुलांच्या आकर्षक सजावटीने गाभाऱ्यातील श्री दत्त मूर्तीचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी भक्तांना केळी, शिरा, खिचडी याचे वाटप करण्यात आले. सायंकाळी मंदिरात उपस्थित भाविकांनी गुरुचरित्र श्रवणाचा लाभ घेतला. नरगुंदकर भावे चौकातील श्री दत्त मंदिरात सकाळी अभिषेक विधी संपन्न झाला. सकाळपासून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येत होते. ऑटो रिक्षा संघटनेतर्फे महाराजांची आरती तसेच दिवसभर मंदिरात गुरुचरित्राचे पारायण करण्यात आले होते. याचा शहरातील असंख्य भाविकांनी लाभ घेतला. बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने तालुक्यातील कृषी पत्तीन सहकारी संघ व इतर सहकारी पतसंस्थांच्या संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मराठी भाषिक शेतकऱ्यांच्या हिताची महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली. कावळेवाडी कृषी पत्तीन सहकारी सोसायटीचे संचालक नामदेव मोरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडे स्पष्ट शब्दात मागणी केली की बेळगाव तालुक्यात मराठी भाषिक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. आमच्यासाठी कन्नड भाषेसोबत मराठी ही व्यावहारिक भाषेची गरज भासते. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या कागदपत्रांपासून बँकेच्या आर्थिक व्यवहारापर्यंत मराठी भाषेलाही स्थान द्यावे. बैठकीला उपस्थित इतर संचालकांनीही या मागणीला पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले की बँकेच्या व्यवहारात मराठी भाषा वापरल्यास शेतकऱ्यांचा गोंधळ कमी होईल आणि बाकीची सेवा अधिक परिणामकारक होईल. या मागणीबाबत जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मुद्द्यावर लवकरच विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शेतकरी हितासाठी बँकेने घेतलेली ही बैठक प्रभावी ठरली असून भाषा सन्मानाबाबतचा मुद्दा अधोरेखित झाला आहे.
इंडिगो विमान कंपनीच्या तांत्रिक आणि कर्मचारी टंचाईच्या समस्येमुळे देशभरातील उड्डाण व्यवस्थेत मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून आज पहाटे 5:50 उड्डाण करण्याची वेळ असलेली दिल्ली बेळगाव फ्लाईट अद्यापही जमिनीवरच असून प्रवासी प्रचंड नाराज झाले आहेत. 3 डिसेंबर रोजी इंडिगोने विविध कारणांमुळे 100 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द केल्या, ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, बेंगळूर यासारख्या प्रमुख विमानतळांचा समावेश होता. गुरुवारी सकाळी तर एकट्या दिल्ली विमानतळावर 30हून अधिक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या. डीजीसीएने इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स जारी करून संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण मागवलं आहे. कर्मचारी टंचाई आणि ऑपरेशनल गोंधळ ही या अडचणींची प्रमुख कारणे असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गुरुवारी बेळगावातील डीसी कंपाऊंड इमारत व परिसरातील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व अभियंत्यांशी चर्चा करून कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. सुरू असलेली कामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी रोशन यांनी कामाच्या गुणवत्तेवर विशेष भर देत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचा निर्देश दिला. बेळगावातील बापट गल्ली येथील कार पार्किंग परिसरात श्री दत्त जयंतीनिमित्त आज उत्साहात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून विधिवत पूजा अर्चा व अभिषेक विधी पार पडला. दुपारनंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला होता. बेळगाव ग्रामीण आणि माळमारुती पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मटका जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या 2 जणांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई करत 7,330 रुपयांची रोकड व ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या. अटक केलेल्या आरोपींची नावे श्याम भगवानदास गुलाबानी, राहणार सिंधी कॉलनी हिंडलगा, आणि सुनील देवप्पा कांगली, वय 63, राहणार आंबेडकर नगर, सदाशिवनगर अशी आहेत. श्याम गुलबाणी हा हिंडलगा गावाकडे जाणाऱ्या बॉक्साईड रोडवरील कच्च्या रस्त्यालगतच्या सार्वजनिक ठिकाणी कल्याण ओसी मटक्याचे आकडे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मप्पा एस जोडट्टी यांनी आपल्या पथकासह धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1,760 रुपये रोख व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या. दुसरा आरोपी सुनील कांगली हा कणबर्गी तलावाजवळील सार्वजनिक ठिकाणी मटक्याचा अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली. माळमारुती पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 5,570 रुपये रोख रक्कम व ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने तालुक्यातील कृषी पत्तीन सहकारी संघ व इतर पतसंस्थांच्या संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे नूतन अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले हे होते. यावेळी आमदार भालचंद्र जारकीहोळी, संचालक राहुल जारकीहोळी तसेच आमदार चन्नराज हट्टीहोळी यांचीही उपस्थिती लाभली. प्रसंगी या सर्वांचा तालुक्यातील विविध कृषी पतसंस्था व सहकारी संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अण्णासाहेब जोल्ले यांनी शेतकरी, कष्टकरी आणि महिलांची सेवा हीच आमची प्राथमिकता आहे. संस्थांमध्ये कोणतीही अडचण उद्भवल्यास तात्काळ मदत केली जाईल असे सांगितले. सर्व संचालकांनी एक दिलाने बँकेचे कामकाज व्यवस्थित पार पाडावे असे आवाहन केले. या बैठकीत शेतकरी हिताचे निर्णय, पतपुरवठा, योजनांची अंमलबजावणी व गाव पातळीवर सहकारी संस्थांच्या समन्वयावर चर्चा पार पडली. शेतकरी केंद्रित धोरणांवर भर देत आगामी काळामध्ये बँकेची कार्यपद्धती अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बेळगाव जिल्ह्याचे 3 जिल्ह्यामध्ये त्रिभाजनाचा प्रस्ताव असून गोकाक तसेच चिकोडी या 2 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर असल्याचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की बेळगाव जिल्ह्याचा विस्तार हा मोठा असून प्रशासनाचा निर्णय सुलभ करण्यासाठी सदर प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं. अथणी आणि सौंदत्ती अशा दूरवरच्या तालुक्यातील जनतेला बेळगाव जिल्हा हा प्रशासकीय दृष्टिकोनातून गैरसोयीचा असल्याची तक्रार अनेकदा केली जाते. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याचे त्रिभाजन करण्यासाठी आता सरकारी स्तरावरून हालचाली सुरू असून सदाशिव आयोगानुसार चिकोडी आणि गोकाक या 2 नव्या जिल्ह्याचा प्रस्ताव आहे.
मात्र ऐतिहासिक वारसा असलेला बैलहोंगल तालुका जिल्ह्याची मागणी होत असली तरी त्याचा जिल्हा म्हणून समावेश असणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर रील्स माध्यम हे अधिक प्रभावी माध्यम बनत चाललं आहे. कमी कालावधीमध्ये अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकप्रिय होण्यासाठी या रील्ससाठी अनेक जण जीवघेणे स्टंट देखील करत आहेत, व्हिडिओ बनवले जात आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी बेळगाव शहरात असाच जीवघेणा व्हिडिओ पाहायला मिळाला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर कारवाई देखील झाली. मात्र असे रील्स बनवणं जीवावर बेतू शकतं. तसेच जीवघेण्या रील्स बनवणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करू असा थेट इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलाय. पोलीस अशा व्हिडिओंवर कडक कारवाई करून त्यांना नियमानुसार नोटीस दिली जाईल. एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण केल्यामुळे भविष्यात त्यांना शिक्षा ही होतेच. कायद्याची बंधने पाळून एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही अशा दृष्टीने रील्स तयार करावेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. वृद्धेचे लक्ष विचलित करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळवणाऱ्या टोळीतील अल्पवयीन मुलासह 4 जणांना कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. या चौकडीने एकूण 5 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्या जवळून 10,10,000 रुपये किमतीचे 101 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. मारुती अप्पय्या डंगी वय 36 राहणार मल्लापूर घटप्रभा, सचिन पुंडलिक चौडकन्नावर वय 20 मूळचा राहणार मुरगोड सध्या राहणार संकेश्वर, प्रल्हाद कलंदर महिलांदे वय 20 मूळचा धुबदाळ सध्या राहणार संकेश्वर अशी तिघांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर एका अल्पवयीन तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुन्ह्यासाठी वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. बैलहोंगल पोलीस उप अधीक्षक डॉक्टर वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, बैलहोंगल पोलीस निरीक्षक प्रमोद यलिगार, कित्तूर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गनिगोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव शहरातील मल्लिकार्जुन नगरमध्ये घरफोडी करणारे तसेच मध्यवर्ती बस स्थानक येथे दागिने चोरणाऱ्या चौकडीला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 7.5 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. इस्माईल काशिम सय्यद राहणार गोकुळ गल्ली जुने गांधीनगर, हसन बली सय्यद सत्यसाई कॉलनी वैभवनगर, व्यंकटेश प्रकाश कट्टीमनी गोकुळ गल्ली जुने गांधीनगर आणि श्रीमती आरती हरी चौगुले राहणार बुद्धनगर निपाणी अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. मल्लिकार्जुन नगर येथे घरफोडी झाल्याची फिर्याद हरीश लच्चू शेट्टी यांनी 1 डिसेंबर रोजी मार्केट पोलिसात दिली होती. त्याचा तपास करताना काही संशयित सापडले. त्यांची कसून चौकशी केली असता यातील काहींनी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष विचलित करून त्यांचे दागिने पळवल्याचेही स्पष्ट झाले. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने बेळगाव तालुक्यातील कृषी पत्तीन सहकारी संघ व इतर पतसंस्थांच्या संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक आज गुरुवारी पार पडली. या बैठकीत विविध संस्थांच्या अडचणी समजून घेतल्या गेल्या असल्याची माहिती बँकेचे संचालक राहुल जारकिहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की बेळगाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कृषी पतसंस्था असून त्यांना अनेक अडचणी भेडसावत आहेत. येणाऱ्या काळामध्ये या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकरी व महिलांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. राहुल जारकिहोळी यांनी पुढे सांगितले की बँकेचा कारभार राजकारणापेक्षा समाजकारणाच्या दृष्टिकोनातून पार पडणार असून त्याला राज्यस्तरीय बँक म्हणून उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या बैठकीस तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे संचालक उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या अडचणी व सूचनांचा उल्लेख केला, ज्यावर बँकेमार्फत सकारात्मक पावले उचलण्यात येणार असल्याचे राहुल जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात बेळगाव शहर विभागात एकूण 37 परीक्षा केंद्रांवर रविवारी दिनांक 7 डिसेंबर रोजी कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी होणार आहे. टीईटी 2 सत्रात घेतली जाणार आहे. पहिल्या सत्रामध्ये 16 केंद्रावर एकूण 4,022 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये 37 केंद्रांवर
9,966 परीक्षार्थी परीक्षा देतील. परीक्षार्थींनी त्यांच्या प्रवेश पत्रांसह परीक्षेला हजर राहावे, सूचनांचे पालन करावे असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. बेळगावातील विद्यार्थिनींच्या शोषणाला कारणीभूत ठरलेल्या एका शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी श्रीरामसेना हिंदुस्थानने केली आहे. संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप पुढे आले असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी सेनेचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणात बळी पडलेल्या विद्यार्थिनीच्या पाठीशी आपण आहोत. एक भाऊ म्हणून मी त्यांच्या रक्षणाकरिता कायम उपस्थित राहीन असे त्यांनी सांगितले आहे. सेनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींचे सुरक्षित वातावरण राखणे ही प्रशासनाची तसेच संस्थांची जबाबदारी आहे. अशा घटना घडणे अत्यंत धक्कादायक आहे आणि दोषींना कठोर शिक्षा न झाल्यास अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई तत्काळ सुरू करावी अशी मागणी संघटनेने केली आहे. निपाणी शहरात आठवडी बाजाराच्या दिवशी मिरचीचे दर तेजीमध्ये असल्याचे निदर्शनास आले. सध्या ज्वारी मिरची 300 ते 400 रुपये प्रति किलो तर बॅडगी मिरची 250 ते 300 रुपये प्रति किलो असे दर आहेत. गतवर्षी मे महिन्यापासून पावसाने बराच काळ मुक्काम केल्याने मिरची पिकाचं उत्पादन घटलंय. सध्या मिरची बाजारात आवक कमी आहे, त्यामुळे दर तेजीत असून सुमारे महिन्याभरानंतर दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असे व्यापारी वर्गातून बोललं जात आहे. नागरिकांनो, वेळीच सावध व्हा. आता स्वेटर नाही तर पुन्हा छत्री आणि रेनकोट बाहेर काढण्याची वेळ आली आहे. ऐन थंडीच्या काळामध्ये हवामान विभागाकडून पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात गोंधळ सुरू असून आधी सेनियार चक्रीवादळ आणि आता डिटवाह चक्रीवादळ हे गोवा कोकण पट्ट्यात घोंगावत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेत धुमाकूळ घातलेल्या डिटवाह चक्रीवादळामुळे भारतामध्ये देखील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील 48 तासात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये तुरळक तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासामध्ये केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळसह तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुदुचेरी आणि अंदमान व निकोबार या बेटांवर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी एकूण 11,23,00,000 निधी मंजूर करण्यात आलाय. नगर विकास विभागाच्या पुढाकाराने विविध भागातील रस्त्यांचे रूपडे बदलणार आहे. पहिल्या टप्प्यात शाहूनगर, संगमेश्वर नगर, आझमनगर, विद्यागिरी, चव्हाट गल्ली आणि कचेरी रोड या भागातील रस्ते दुरुस्तीसाठी 3,56,00,000 निधी मंजूर झालाय. दुसऱ्या टप्प्यामध्ये एपीएमसी रोडपासून लक्ष्मी कॉम्प्लेक्स, डॅमरो परिसर आणि हनुमान नगर बसमार्ग यासारख्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी 3,11,00,000 खर्च केला जाणार आहे. तसेच काकतीवेस मेन रोड, खडे बाजार, दरबार गल्ली, खंजर गल्ली आणि बागवान गल्ली या प्रमुख रस्त्यांच्या सुधारणेसाठी 4,55,00,000 निधी वितरित करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या विकासामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीच्या अडचणीही कमी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली. पुढील 2 दिवस या स्पर्धा संपन्न होणार आहेत. खेळामध्ये यशस्वी होऊन एक उत्तम खेळाडू बनायचे असेल तर जिद्द, चिकाटी, संयम व मनाची एकाग्रता यांची सांगड घालता आली पाहिजे. यश नक्कीच मिळते असे अध्यक्षीय भाषणातून संयोजक शंकर चौगुले यांनी उद्गार काढले. प्रारंभी इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींच्या सुंदर अशा स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख अतिथी के.एस. पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुडये यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. तर सोनोली गावचे इंजिनियर किरण पाटील यांच्या हस्ते क्रीडा ज्योत विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. आप्पा जाधव, धाकलू पाटील, नागोजी नाकाडी यांच्या हस्ते फाईल्स व सर्टिफिकेटचे अनावरण करण्यात आले. पुंडलिक सुतार, रेणुका सुतार, रीता बेळगावकर यांच्या हस्ते क्रीडा साहित्याचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर गटप्रमुखांनी सर्व ध्वज एकत्रित करत राजू मुजावर यांच्याकडे सुपूर्द करून वचनबद्ध होत सृष्टी पाटील ह्या विद्यार्थिनीकडून उपस्थित सर्व खेळाडूंनी व विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथ घेतली। त्यानंतर प्रमुख अतिथी ज्योतिबा फगरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत सोडून कबड्डी या खेळाच्या मैदानाचे उद्घाटन करून खेळांना सुरुवात करण्यात आली। यावेळी क्रीडा शिक्षक गोविंद गावडे, SN जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री सांगावकर यांनी केले व आभार तेजल यांनी मानले। निपाणी शहरामध्ये गुरुवारी भरलेल्या आठवडी बाजारात शेवगा शेंग प्रति किलो 400 रुपये इतका दर होता। त्यामुळे नागरिक व गृहिणींचे बजेट कोलमडले। शेवगा शेंग खाण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, परंतु दराअभावी ही शेवगा शेंग सामान्य नागरिकांना न परवडण्यासारखी आहे। त्यातच भाज्यांचे दर देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत असून बटाटा 40 रुपये किलो, कांदे 30 ते 40 रुपये प्रति किलो, लसूण 60 ते 100 रुपये किलो, वांगी 80 ते 100 रुपये किलो, गवारीची शेंग 100 ते 120 रुपये प्रति किलो, मेथी 30 रुपयाला 2, शेपू 30 रुपये जोडी, पालक 10 रुपये, टोमॅटो 20 ते 40 रुपये प्रति किलो असे दर आठवडी बाजारात आहेत। मात्र कोथिंबीर 10 रुपयाला 2 असा दर पाहायला मिळाला। बेळगावातील संगमेश्वर नगर येथे 6 महिन्यांपूर्वी झालेल्या 75 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत पीडित चौहान कुटुंबाने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा निवेदन दिले। मीना लालचंद चौहान आणि त्यांचे पुत्र संजय कुमार चौहान यांनी वकिलांसह उपस्थित राहून या प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली। 5 जून 2025 रोजी नोंदवलेल्या FIR क्रमांक 60/2025 अंतर्गत APMC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून 6 महिन्यांनंतरही तपासात प्रगती नसल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे। अनेक वेळा पोलीस ठाण्यात भेट दिल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासने दिली असून प्रत्यक्ष चौकशीत विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला। जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना मीना चौहान यांनी घर कामगार गंगा राठोड हिने झोपेच्या गोळ्या देऊन दागिने चोरल्याचा संशय व्यक्त केला। चोरी गेलेल्या दागिन्यांचा शोध तातडीने लावून तपासाला गती देण्याची मागणी चौहान कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। देशातील वाहन चालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली। गडकरी यांनी सांगितले की देशातील महामार्गावर सुरू असलेली सध्याची टोल वसुली प्रणाली 1 वर्षाच्या आत पूर्णपणे बंद केली जाईल आणि त्याऐवजी नवी इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली लागू केली जाईल। या नवीन प्रणालीमुळे महामार्गावर वाहनांना टोल भरण्यास न थांबता विना अडथळा पुढे प्रवास करणं शक्य होणार आहे। नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की हायवे पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने वाहन थांबवून शुल्क घेण्याची सध्याची पद्धत बंद करण्यात येत आहे। या नवीन तंत्रज्ञानामुळे देशभरातील टोल प्लाझा बंद होतील आणि वाहने टोल भरण्यासाठी न थांबता पुढे जाऊ शकतील। यामुळे टोलवरील लांब रांगा आणि वेळेची बचत होईल असे त्यांनी सांगितले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।